हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण कंप्लीट केलाय केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स कंप्लीट केल्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टार्ट करताना बघा क्लास 9 मध्ये तुम्हाला एक चॅप्टर असेल करंट इलेक्ट्रिसिटी आणि त्यामध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट जे काही बेसिक्स टॉपिक तुमचे झालेले असतील आणि ते पुन्हा आपण रिवाइज करू एकदा आणि त्यानंतर आपण जो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट कडे मीन्स ते आपल्याला होऊन जातील बेसिक्स टॉपिक फॉर द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्यामध्ये फर्स्ट टॉपिक असेल आपला पोटेन्शियल डिफरन्स. सो फर्स्ट टॉपिक बघू शकता तुम्ही, त्याला म्हणू आपण पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघू शकता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स नंतर आपण बघू करंट आणि करंट बघितल्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघू शकतो ओहम्स लॉ. ठीक, ओहम्स लॉ. त्यानंतर बघू आपण कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. त्यानंतर आपण बघू कंडक्टर अँड इन्सुलेटर. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण इलेक्ट्रिक सर्किट. असे काही बेसिक टॉपिक बघितल्यानंतर आपण जाऊ इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट कडे. आता या बेसिक टॉपिक मध्ये फर्स्ट टॉपिक जर बघितलं आपण तर पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल एक सेल आणि त्याही आधी आपण एक समजून घेऊ डिफरन्स काय असेल बघून घ्या, समजून घ्या. एक स्टँड घेतलेला आपण, एक स्टँड घेतला आणि त्यानंतर एक पॉट हा सरफेस असेल ग्राउंड सरफेस आणि या ग्राउंड सरफेसवर एक स्टँड ठेवला आणि एक पॉट आपण खाली ठेवलेला आहे. बघा सिमिलर एक्सपेरिमेंट तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये घेतलेला असेल. एक पॉट आपण ग्राउंड लेवलला ठेवला आहे, सेकंड पॉट आपण ठेवलेला आहे ऍट द हाईट. आता या हाईटवर काही एका हाईटवर आपण एक स्टँड घेऊन एका हाईटवर स्टँड घेतला आणि त्यावर एक पॉट ठेवला आणि सेकंड पॉट आपण ठेवला ग्राउंड लेवलला. आता यामध्ये फिल केलं आपण वॉटर. आता लक्षात घेऊ शकता यामध्ये फिल केलं आपण वॉटर. यामध्ये लक्षात येईल तुम्हाला यामध्ये असेल हाईट डिफरन्स. बघू शकता या दोघांमध्ये असेल हाईट डिफरन्स आणि हाईट डिफरन्स मुळे जे वॉटर फ्लो होईल ते वॉटर हायर हाईट टू लोअर हाईट पर्यंत फ्लो होईल. जर बघू शकता तुम्ही इथे डिफरन्स आहे दोघांच्या हाईट मध्ये आणि हाईट मध्ये डिफरन्स असल्याने हायर हाईट पासून लोअर हाईट पर्यंत वॉटर फ्लो करेल. सिमिलरली आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स. आता यामध्ये हाईट डिफरन्स असल्याने वॉटर फ्लो केलं आणि पोटेन्शियल डिफरन्स आता जे आपण ज्यामध्ये बघू शकता सेल्स असतील. आता हा सेल असेल एक ड्राय सेल जो आपण आपल्या घरी एव्हरीडे यूज करतो. सो एव्हरीडेचा सेल असेल किंवा ड्युरा सेल असेल असे सेल्स जे आपण यूज करतो यामध्ये आपल्याला लक्षात येईल की याला एक टर्मिनल असेल आणि टर्मिनलवर पॉझिटिव्ह लिहिलं असेल आणि खालच्या टर्मिनलला लिहिलं असेल निगेटिव्ह. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शो करताय पोटेन्शियल डिफरन्स. सो यासाठी आपण आणखी एक एक्सपेरिमेंट घेऊ शकतो. बघू शकता एक स्टँड घेतला आपण, एका स्टँडवर इन्सुलेटिंग स्टँडवर आपण घेतला एक कंडक्टर, सेकंड घेतला आपण. आता बघू शकता या दोघांना कनेक्ट करायसाठी आपण कनेक्ट केला त्याला वायरनी, कनेक्टिंग वायर कनेक्ट केला दोघांमध्ये. सो कनेक्टिंग वायर असेल, दोघांना कनेक्ट केलं एका वायरनी आणि यामध्ये लक्षात येईल तुमचा एक घेतला आपण हायर पोटेन्शियल आणि एक घेतला आपण लोअर पोटेन्शियल. आता एक हायर पोटेन्शियल घेतलाय एक लोअर पोटेन्शियल घेतलाय आणि यामध्ये लक्षात येईल आपल्याला यामध्ये विल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. बघा जर आपण या दोघांना कनेक्ट केलं नाही, बघा कनेक्टिंग वायर नसेल दोघांच्या मध्ये तर एक हायर पोटेन्शियल असेल आणि एक लोअर पोटेन्शियल असेल. बट या दोघांच्या मध्ये जेव्हा कनेक्शन येईल तेव्हाच यामध्ये फ्लो होईल इलेक्ट्रिसिटी आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीसाठी सर्वात गरजेचं जे असेल ते असेल पोटेन्शियल डिफरन्स. आता डिफरन्स मीन्स दोघांमध्ये काहीतरी डिफरन्स असला पाहिजे. तर एक बघा एक हायर पोटेन्शियलला आहे तर दुसरा लोअर पोटेन्शियलला आहे. आता पोटेन्शियल मीन्स आपण समजू शकतो पोटेन्शियलला आपण म्हणू शकतो त्याची पॉवर. सो याची पॉवर जी असेल ती जास्त असेल ऍज कम्पेअर टू निगेटिव्ह. सो हायर पोटेन्शियलची पॉवर ग्रेटर असेल, लोअर पोटेन्शियलची पॉवर लेस असेल आणि त्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होईल. आणि बघू शकता यामध्ये होईल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी बघू शकता फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी क्रिएट होईल पोटेन्शियल डिफरन्स मुळे. आता दोघांमध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर त्यामुळे होईल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होते फ्लो ऑफ चार्जेस मुळे. बघू शकता फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होईल फ्लो ऑफ चार्जेस मुळे. जेव्हा चार्जेस फ्लो करतील तेव्हा फ्लो करते इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटी जेव्हा फ्लो करत असेल तेव्हा क्रिएट झाला असेल त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स. मीन्स जर पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालाय तेव्हाच होईल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होणे म्हणजेच काय तर फ्लो ऑफ चार्जेस. तर बघा आता यामध्ये बघू शकता एक बॅटरी दिली आहे, बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल दिला आहे. मीन्स यामध्ये क्रिएट झालेला आहे आता पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाल्यानंतर यामध्ये सुद्धा होईल फ्लो ऑफ चार्जेस.
आता हे चार्जेस तयार कशामुळे होतील इन बॅटरी, तर हे बॅटरीमध्ये जे फ्लो ऑफ चार्जेस तयार होतात किंवा चार्जेस तयार होतात हे तयार होतात केमिकल रिएक्शनमुळे. आणि बघू शकता एका आयटम मध्ये असतात प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स, बट त्यामधले प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स हे आयटमच्या आतमध्ये असतील, दॅट इज न्यूक्लियस मध्ये असतील, आणि जे केमिकल रिएक्शन मध्ये फ्लो होतील मीन्स फ्लो ऑफ चार्जेस असेल केमिकल रिएक्शनमुळे, फ्लो ऑफ चार्जेस असेल केमिकल रिएक्शनमुळे ते होते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे. मीन्स जो चार्ज फ्लो होत आहे तो फ्लो होत आहे इलेक्ट्रॉन्समुळे. आता जो फ्लो ऑफ चार्जेस असेल तो चार्ज असेल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे. आणि बॅटरीमध्ये होताना दिसेल आपल्याला एक केमिकल रिएक्शनमुळे क्रिएट होईल पोटेन्शियल डिफरन्स, आणि पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला तर यामध्ये दिसेल आपल्याला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच म्हणू शकतो आपण फ्लो ऑफ चार्जेस, आणि फ्लो ऑफ चार्जेसमुळे होईल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि आपल्याला क्रिएट झालेलं दिसते तिथे पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स असेल तर होईल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपेंड्स ऑन फ्लो ऑफ चार्जेस. पुढे आपण बघू शकता तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स, यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स, डिनोट करू आपण व्ही नी, आणि व्ही इज इक्वल टू असेल डब्ल्यू बाय क्यू. बघू शकता आता इथे क्यू असेल चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स क्यू असेल चार्ज, त्यानंतर डब्ल्यू म्हणू शकता तुम्ही वर्क डन, डब्ल्यू असेल वर्क डन, आणि क्यू असेल चार्ज. सो आता बघा पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, पोटेन्शियल डिफरन्स वर्क डन इन मुव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज मीन्स एक चार्ज मूव्ह करायसाठी करायला लागलेला वर्क डन मीन्स पोटेन्शियल डिफरन्स. आता जर आपल्याला एक चार्ज मूव्ह करायचा आहे त्यासाठी करायला लागलेला वर्क डन त्यालाच म्हणू आपण पोटेन्शियल डिफरन्स. वर्क डन इन मुव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. डिनोटेट करतो आपण याला व्ही नी. बघू शकता तुम्ही. यानंतर आपण बघू करंट. सो आता आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स, आणि यानंतर आपण बघणार आहे करंट. सो आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स, आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे करंट. आता करंट जर समजून घ्यायचं असेल तर त्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल फ्री इलेक्ट्रॉन्स का असतील, आणि फ्री इलेक्ट्रॉन्स समजून घ्यावं आपण आधी. फ्री इलेक्ट्रॉन्स, आता फ्री इलेक्ट्रॉन्स जर समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या सुरुवातीला फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये. जे मेटॅलिक कंडक्टर असतील, आता आपल्याला माहित आहे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स जे असतील ते असतील गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि आपल्या घरी जी इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल त्यामध्ये वायर्स असतील, इक्विपमेंट्स असतील, ते इक्विपमेंट्स मध्ये बघा कॉपर दिसेल, अल्युमिनियम दिसेल, त्यानंतर दिसेल आयरन, आणि अशा प्रकारचे जे मेटल्स असतील यापासून आपली इलेक्ट्रिकल सिस्टीम तयार केली गेली आहे. बिकॉज मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते, आणि नॉन मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना आपल्याला दिसणार नाही. सो मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल, आणि यांच्याकडे काय स्पेशल असेल मीन्स यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते तर यांच्याकडे प्रेझेंट आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. आता आपण फ्री इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणू शकतो तर वन ऑर मोर आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स. जे आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आहे, वन ऑर मोर आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स मीन्स जे आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आहे त्यांना म्हणू शकतो आपण फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यांना म्हणतो आपण फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स हे असतात वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. वीकली बाउंड असतील न्यूक्लियस सोबत, आणि वीकली बाउंड असल्याने हे होतात फ्लो, आणि यांच्या फ्लोमुळे फ्लो होईल इलेक्ट्रिसिटी. सो जे इलेक्ट्रिसिटी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ते आहे फ्लो ऑफ चार्जेसमुळे, आणि फ्लो ऑफ चार्जेस मीन्स काय म्हणू शकतो तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठले असतील तर ते जे वन ऑर मोर आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स आहे, जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, वीकली बाउंड टू द न्यूक्लियस आहे, त्या इलेक्ट्रॉन्सला म्हणू शकतो आपण फ्री इलेक्ट्रॉन्स. आता बघू शकता तुम्ही कॉपर, अल्युमिनियम, आयरन यासारखे मेटल्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करून बॉन्डिंग बनवतात, आणि ते जे इलेक्ट्रॉन लॉस करतात ते असतात आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स. आणि आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स जेव्हा तो लॉस करते ते असतील वीकली बाउंड टू द न्यूक्लियस, त्यामुळे ते होतात फ्लो, आणि त्यांच्या फ्लोमुळे फ्लो होते इलेक्ट्रिसिटी, आणि त्या इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणू शकतो फ्री इलेक्ट्रॉन्स. त्या इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणू फ्री इलेक्ट्रॉन्स, आणि या फ्री इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळे फ्लो होते इलेक्ट्रिसिटी. आता बघू शकता एक मेटॅलिक ॲटम घेतला आपण. आता या मेटॅलिक ॲटम मध्ये हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतील हे रॅन्डमली मूव्ह करत असतील. बघू शकता हा एक मेटॅलिक ॲटम असेल, आणि या मेटॅलिक ॲटम मध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स असतील हे रॅन्डमली मूव्ह करत असतील. बघा कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह करत असतील मेटॅलिक ॲटम मध्ये, बिकॉज हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. आणि हे कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह करताना बघू शकता जेव्हा याच्या अक्रॉस मध्ये आपण कनेक्ट केलं इलेक्ट्रिक वायर, बघा याच्या अक्रॉस मध्ये जेव्हा आपण कनेक्ट केलं पोटेन्शियल डिफरन्स, बघा आता एक हायर पोटेन्शियल असेल, एक लोअर पोटेन्शियल असेल,
आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी जे आहे ते ऑलवेज होते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, दॅट इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. सो डायरेक्शन ऑफ करंट जो असेल, डायरेक्शन ऑफ करंटची जे डायरेक्शन असेल ते असेल ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन्सची जे डायरेक्शन असेल ते असेल ऑलवेज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन ऑलवेज असेल निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. तर बघा एक मेटॅलिक कंडक्टर आहे और मेटॅलिक ॲटमचा कंडक्टर आहे. बघा एक मेटॅलिक ॲटम आहे आणि या मेटॅलिक ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स रँडमली मूव्ह करताय. जर या मेटॅलिक ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स रँडमली मूव्ह करत असेल आणि त्याच्या अक्रॉस मध्ये आपण कनेक्ट केला पोटेन्शियल डिफरन्स, तर हे जे रँडमली मूव्ह करणारे इलेक्ट्रॉन्स आहे हे ओनली वन डायरेक्शनला मूव्ह करतील आणि ती डायरेक्शन असेल टुवर्ड्स द हायर पोटेन्शियल. लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल जातील इलेक्ट्रॉन्स आणि ओनली वन डायरेक्शनने ट्रॅव्हल करतील. आणि या इलेक्ट्रॉनच्या ट्रॅव्हललाच मीन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच आपण म्हणू शकतो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज. सो करंट काय म्हणू आपण, करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणू शकतो आपण. करंट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉन्स फ्लो करतील त्याला म्हणू आपण फ्लो ऑफ करंट. आता बघू शकता फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स मीन्स असेल फ्लो ऑफ करंट. आणि करंट बघू शकता तुम्ही, करंट डिनोट करतो आपण आय ने. बघू शकता इकडे लिहून घेऊ आपण थोडं. करंट दॅट इज आय. करंट आपण डिनोट करतो आय ने. आय इज इक्वल टू असेल करंट आणि याचा जो फॉर्म्युला असेल तो असेल आय इज इक्वल टू क्यू बाय टी. मेटॅलिक कंडक्टर मध्ये जो पूर्ण फ्लो आहे तो आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे. मीन्स मेटॅलिक कंडक्टर मध्ये जो करंट फ्लो होत आहे तो फ्लो होत आहे ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे आणि त्यालाच म्हणू आपण फ्लो ऑफ चार्ज. मीन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सलाच म्हणू आपण फ्लो ऑफ चार्ज. अँड करंट इज इक्वल टू असते आय इज इक्वल टू क्यू बाय टी. मीन्स चार्जेस फ्लो झालेले आहेत आणि किती टाइम साठी चार्जेस फ्लो झालेले आहेत त्याला म्हणू आपण करंट. बघू शकता आय इज इक्वल टू असेल क्यू बाय टी, दॅट इज फ्लो ऑफ चार्ज अपॉन टाइम. किती टाइम साठी आपले चार्जेस फ्लो झाले त्यावरून माहित पडेल आपल्याला करंट. सो बघू शकता करंट एसआय युनिट असेल अँपियर. करंटचे जे एसआय युनिट असेल ते असेल अँपियर. त्यानंतर बघू शकता करंटचं जे एसआय युनिट असेल ते असेल अँपियर. त्यानंतर बघा आता क्यू आपण दॅट इज चार्ज आपण डिनोट करतो कुलम मध्ये आणि टाइम आपण डिनोट करतो सेकंड मध्ये. सो अँपियर इक्वल टू असेल बघू शकता अँपियर दॅट इज अँपियरला डिनोट करू ए नी. अँपियर इज इक्वल टू असेल कुलम अपॉन सेकंड. बघू शकता चार्ज डिनोट करू आपण कुलमनी, टाइम डिनोट करू आपण सेकंडनी आणि करंट आपण डिनोट करतोय अँपियरनी. सो अँपियर इक्वल टू ए इज इक्वल टू अँपियरला डिनोट करू आपण कॅपिटल ए इज इक्वल टू सी अपॉन एस दॅट इज कुलम अपॉन सेकंड. आता चार्जेस आपण डिनोट करतो कुलम मध्ये आणि टाइम आपण डिनोट करतो सेकंड मध्ये. बघू शकता एस जो असेल असेल सेकंड साठी आणि सी जो असेल तो असेल कुलम साठी. तर आधी आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स, त्यानंतर आपण बघितलं करंट आणि नेक्स्ट जे बघू आपण ओम्स लॉ. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ओम्स लॉ. आणि ओम्स लॉ दिला होता जॉर्ज सिमन ओम यांनी. सो ओम्स लॉचं म्हणणं आहे एक मेटॅलिक कंडक्टर असेल, मेटॅलिक कंडक्टर मधून करंट फ्लो होत असेल तर तो करंट फ्लो होणारा जो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तो प्रोपोर्शनल असेल त्याच्या अक्रॉस प्रेझेंट असलेल्या पोटेन्शियल डिफरन्सला. बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स वन क्वांटिटी जर इन्क्रीज करत असेल. आता डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग समजून घेऊ. जर करंट आहे, करंट इन्क्रीज करत असेल तर व्होल्टेज सुद्धा इन्क्रीज करेल. बघू शकता करंट इन्क्रीज करत असेल तर व्होल्टेज सुद्धा इन्क्रीज करेल आणि याला म्हणू आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. करंट डिक्रीज करत असेल तर व्होल्टेज सुद्धा डिक्रीज करेल, याला म्हणू आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि ओम्स लॉ मध्ये सांगितलं गेलं, जॉर्ज सिमन ओम यांनी सांगितलं की करंट जो असेल तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल पोटेन्शियल डिफरन्सला. सो पोटेन्शियल डिफरन्सला असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि आपल्याला जर प्रोपोर्शनॅलिटी साइन इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला घ्यावं लागतं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. सो दॅट इज घेतो आपण के. आता बघू शकता आपण घेतला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट दॅट इज के आणि प्रोपोर्शनलचं साइन आपण कन्वर्ट केलं इक्वल टू मध्ये. त्यानंतर बघा के ला आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करू शकतो. सो होऊन जाईल 1 अपॉन के इंटू आय इक्वल्स व्ही. आणि बघू शकता 1 अपॉन के इक्वल्स लिहिला आपण आर इज इक्वल टू असेल 1 अपॉन के आणि आपलं इक्वेशन होऊन जाईल व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. बघू शकता इक्वेशन आपलं कन्वर्ट होऊन जाईल व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. आता बघू शकता जो आपला दिला होता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला आपण म्हणू शकतो आर दॅट इज रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स का असेल तर रेजिस्टन्स एक डिव्हाइस असू शकते और यामध्ये जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल तो असेल रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स मीन्स इट
इट अपोजेस टू द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टन्स जे असेल ते करेल अपोजेस टू द फ्लो ऑफ करंट. आता बघू शकता जो फ्लो ऑफ करंटला अपोज करेल त्याला म्हणू शकतो रेजिस्टन्स. इट अपोजेस टू द फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंटला जो अपोज करेल त्याला म्हणू शकतो आपण रेजिस्टन्स. आता बघा करंटला स्टॉप करणार नाही, बट जो करंटचा फ्लो आहे त्याला करेल अपोज. करंटचा फ्लो जो जात असेल त्याला करेल अपोज. लाईक स्पीड ब्रेकर. आता स्पीड ब्रेकर समजू शकता तुम्ही. सिमिलर बघा एक सरळ रोडवर जात आहे, त्यानंतर एक स्पीड ब्रेकर आला, त्यानंतर आपल्याला जायचं आहे तर आपण इथे स्पीड स्लो करतो, गाडी थांबवत नाही. सिमिलर असेल रेजिस्टन्स. आपला करंट थांबणार नाही, बट तिथे जो फ्लो ऑफ करंट आहे त्याला रेजिस्टन्स करेल अपोज. आणि या जे साइन आहे यालाच म्हणतो आपण ओहम. या साइनलाच म्हणतो आपण ओहम. आणि हे साइन लिहितो आपण रेजिस्टन्स साठी. जसं करंट साठी आपण सिम्बॉल लिहू. करंटचा सिम्बॉल असेल एम्पियर. पोटेन्शियल डिफरन्सचा सिम्बॉल असेल व्ही, दॅट इज व्होल्ट. आता पोटेन्शियल डिफरन्स ज्या सायंटिस्टने डिस्कवर केलं पोटेन्शियल डिफरन्स त्या सायंटिस्टचं नाव असेल व्होल्ट. आणि त्यावरून पोटेन्शियल डिफरन्स आपण डिनोट करतो व्ही नी. करंट आपण डिनोट करतो ए नी, बिकॉज याचा जो सायंटिस्ट असेल तो असेल एम्पियर आणि करंट डिनोट करतो ए नी. सिमिलरली जो सायंटिस्ट असेल त्यांनी रेजिस्टन्स बद्दल सांगितलं ते असतील जॉर्ज सिमन ओहम आणि त्याला डिनोट करतो आपण ओहमनी. बघू शकता तुम्ही हे असेल सिम्बॉल फॉर द ओहम. आणि रेजिस्टन्स काय असेल तर इट अपोजेस टू द फ्लो ऑफ करंट. फ्लो ऑफ करंटला जो अपोज करत असेल त्याला म्हणू शकतो आपण रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स हा पूर्णपणे करंटला थांबवत नाही, फक्त करंटचा जो फ्लो असेल त्याला अपोज करतो. सिमिलर लाईक तुम्हाला सांगितलं मी स्पीड ब्रेकर सारखं. त्यानंतर बघा ओम्स लॉ जेव्हा व्हॅलिड असेल जेव्हा ऑल फिजिकल कंडिशन्स रिमेन सेम. बघू शकता फिजिकल कंडिशन्स रिमेन सेम. जेव्हा फिजिकल कंडिशन्स सेम असतील तेव्हा असेल ओम्स लॉ व्हॅलिड. दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. आणि फिजिकल कंडिशन्स काय असेल जसं लेंथ ऑफ वायर आहे. बघू शकता लेंथ ऑफ वायर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर मीन्स वायरचा क्रॉस सेक्शन ऑफ वायर. लेंथ ऑफ वायर त्यानंतर असेल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर. हे असेल सेम. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर मीन्स सेम एरियाचा वायर असेल. त्यानंतर वायरची लेंथ सेम असेल. त्यानंतर बघू शकता टेम्परेचर सेम असेल. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर चेंज नाही झालं असेल. त्यानंतर असेल बघू शकता मटेरियल ऑफ वायर. वायरचं मटेरियल चेंज झालेलं नसेल. इतके सगळे मटेरियल ऑफ वायर चेंज नसेल. मटेरियल ऑफ वायर सेम असेल त्यावेळेस फिजिकल कंडिशन सेम आहे असं म्हणू शकतो. आणि त्यावेळेस व्हॅलिड आहे ओम्स लॉ. आणि ओम्स लॉचं काय म्हणणं आहे तर करंट डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल पोटेन्शियल डिफरन्सला. हे असेल इक्वेशन फॉर द ओम्स लॉ. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. त्यानंतर बघू शकता करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. बघा शॉर्ट मध्ये लिहून घेऊ आपण पोटेन्शियल डिफरन्स. दॅट इज पीबी पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर आपण बघितलं रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा काय आहे अपोज करणं फ्लो ऑफ करंटला. करंटला थांबवणे नाही, फक्त करंटच्या फ्लोला काय करेल तो अपोज करेल. या प्रकारे असेल ओम्स लॉ. बघू शकता.